गुढीपाडव्याच्या तुम्हा सर्वांना शुभेच्छा. कधी तुम्ही असा विचार केला आहे का? गुढीपाडव्याच्या दिवशी घराघरांवर उभारली जाणारी गुढी नेमकी कोणत्या विजयाचं प्रतीक आहे? ही फक्त नववर्षाची सुरुवात नाही, तर हा दिवस त्या क्षणाची आठवण करून देतो जेव्हा 14 वर्षांचा वनवास संपवून भगवान राम अयोध्येत परतले आणि संपूर्ण अयोध्या आनंदाने उजळून निघाली. लोकांनी आपल्या घरांवर एक ध्वज उभारला, जो होता विजयाचा, धर्माचा आणि आशेचा प्रतीक. पण प्रश्न असा आहे की त्या दिवशी अयोध्येत नेमकं काय घडलं होतं की आज हजारो वर्षानंतरही आपण गुढी उभारतो? चला तर मग ऐकूया गुढीपाडव्यामागची रामांच्या विजयाची अद्भुत कथा. गुढीपाडवा हा हिंदू धर्मातील अत्यंत महत्त्वाचा सण मानला जातो. महाराष्ट्रात हा दिवस नववर्षाची सुरुवात मानला जातो. या दिवशी लोक घराघरांवर गुढी उभारतात, नवीन वस्त्र परिधान करतात, पूजा करतात आणि आनंदाने सण साजरा करतात. परंतु गुढीपाडव्यामागे अनेक धार्मिक कथा सांगितल्या जातात. त्यातील सर्वात प्रसिद्ध आणि भावनिक कथा म्हणजे भगवान रामांच्या अयोध्येत झालेल्या विजय प्रवेशाची कथा. प्राचीन काळात अयोध्या नगरीत राजा दशरथ राज्य करत होते. ते अत्यंत पराक्रमी, धर्मनिष्ठ आणि प्रजेला प्रेम करणारे राजा होते. त्यांच्या राज्यात सर्व लोक सुखी आणि समाधानी होते. राजा दशरथांना 4 पुत्र होते: राम, लक्ष्मण, भरत आणि शत्रुघ्न. त्यापैकी राम हे सर्वांत ज्येष्ठ आणि सर्व गुणांनी संपन्न होते. ते शूर, पराक्रमी, विनम्र आणि धर्माचे पालन करणारे होते. त्यामुळे अयोध्येतील सर्व प्रजा रामांवर अत्यंत प्रेम करत होती. काळ पुढे सरकत गेला आणि एक दिवस राजा दशरथांनी रामांना राजा बनवण्याचा निर्णय घेतला. संपूर्ण अयोध्या आनंदाने भरून गेली. सर्वत्र उत्सवाचे वातावरण होते. लोकांनी आपल्या घरांची सजावट केली, रस्त्यांवर फुले उधळली आणि रामांच्या राज्याभिषेकाची तयारी सुरू केली. परंतु नियतीला काही वेगळेच मान्य होते. राजा दशरथांची राणी कैकेयी हिला तिच्या दासी मंथरेने भडकवले. मंथरेने कैकेयीच्या मनात संशय आणि भीती निर्माण केली की राम राजा झाले तर भरताला काहीही स्थान मिळणार नाही. त्या शब्दांनी कैकेयीच्या मनात वाईट विचार निर्माण झाले. कैकेयीने राजा दशरथांना पूर्वी दिलेले 2 वचनांची आठवण करून दिली. तिने मागणी केली की भरताला राजा बनवावे आणि रामांना 14 वर्षांचा वनवास द्यावा. हे ऐकून राजा दशरथ अत्यंत दुःखी झाले. त्यांना रामांवर खूप प्रेम होते, पण त्यांनी दिलेले वचन मोडू शकत नव्हते. जेव्हा रामांना ही गोष्ट समजली तेव्हा त्यांनी क्षणभरही विरोध केला नाही. त्यांनी वडिलांच्या वचनाचा मान राखण्यासाठी वनवास स्वीकारला. त्यांच्या या त्यागामुळे अयोध्येतील सर्व लोक भावूक झाले. रामांसोबत सीता आणि लक्ष्मण यांनीही वनवासाला जाण्याचा निर्णय घेतला. राम, सीता आणि लक्ष्मण जंगलात गेले. त्यांनी अनेक वर्षे वनात साधेपणाने जीवन जगले. त्या काळात त्यांनी अनेक ऋषीमुनींचे रक्षण केले आणि अनेक राक्षसांचा नाश केला. एक दिवस लंकेचा राजा रावणाने कपटाने सीतेचे अपहरण केले. तो अत्यंत शक्तिशाली आणि अहंकारी राक्षस होता. सीता लंकेत कैदेत होती आणि राम तिच्या शोधात भटकत होते. त्यावेळी रामांची भेट हनुमान आणि सुग्रीवांशी झाली. हनुमान हे भगवान रामांचे महान भक्त होते. त्यांनी रामांना सीतेचा शोध लावण्यात मदत केली. हनुमान समुद्र ओलांडून लंकेत गेले आणि त्यांनी सीतेला शोधून काढले. त्यांनी रामांचा संदेश सीतेपर्यंत पोहोचवला. यानंतर रामांनी वानरसेनेच्या मदतीने लंकेवर आक्रमण करण्याचा निर्णय घेतला. समुद्रावर राम सेतू बांधण्यात आला आणि रामांची सेना लंकेत पोहोचली. लंकेत राम आणि रावण यांच्यात भीषण युद्ध झाले. अनेक दिवस युद्ध सुरू राहिले. दोन्ही बाजूंचे अनेक वीर योद्धे युद्धात लढले. शेवटी रामांनी आपल्या दिव्य बाणाने रावणाचा वध केला आणि अधर्माचा नाश केला. रावणाचा पराभव झाल्यानंतर सीतेची मुक्तता झाली. रामांनी धर्माचा विजय मिळवला. 14 वर्षांचा वनवासही पूर्ण झाला होता. यानंतर राम, सीता आणि लक्ष्मण अयोध्येकडे परत निघाले. त्यांच्या परतीची बातमी अयोध्या नगरीत पोहोचली तेव्हा संपूर्ण अयोध्या आनंदाने भरून गेली. लोकांनी आपल्या प्रिय राजकुमाराच्या स्वागतासाठी मोठी तयारी सुरू केली. रस्त्यांवर फुलांची सजावट करण्यात आली. घराघरात दिवे लावले गेले. सर्व लोक नवीन वस्त्र परिधान करून रामांच्या स्वागतासाठी उत्सुकतेने वाट बघत होते. जेव्हा राम अयोध्येत परत आले तेव्हा लोकांचा आनंद गगनात मावेनासा झाला. सर्वांनी आनंदाने जयघोष केला. रामांचा विजय आणि त्यांच्या परतीचा आनंद साजरा करण्यासाठी लोकांनी आपल्या घरांवर गुढी उभारली. गुढी ही विजयाचे आणि आनंदाचे प्रतीक मानली जाते. लोकांनी काठीवर रेशमी कापड, फुले, कडुलिंबाची पाने आणि साखरेची गाठी बांधून त्यावर तांब्याचा किंवा चांदीचा कलश ठेवला. ही गुढी घराच्या प्रवेशद्वारावर उभारण्यात आली.
असे मानले जाते की ही गुढी म्हणजे रामांच्या विजयाचा ध्वज आहे. रामांनी रावणाचा पराभव करून धर्माचा विजय मिळवला. त्याचा आनंद साजरा करण्यासाठी अयोध्येतील लोकांनी गुढी उभारली. त्या दिवसापासून हा दिवस गुढीपाडवा म्हणून साजरा केला जाऊ लागला. हा दिवस नव्या सुरुवातीचा, आनंदाचा आणि विजयाचे प्रतीक बनला. गुढीपाडव्याच्या दिवशी लोक सकाळी लवकर उठतात, घराची स्वच्छता करतात आणि अंगणात सुंदर रांगोळी काढतात. त्यानंतर गुढी उभारून भगवान विष्णू आणि रामांची पूजा केली जाते. या दिवशी कडुलिंब आणि गूळ खाण्याची प्रथा आहे. यामागे एक सुंदर संदेश आहे की जीवनात गोड आणि कडू दोन्ही अनुभव येतात, पण त्यांना समान भावनेने स्वीकारावे. गुढीपाडवा आपल्याला विजय, सत्य आणि धर्माचे महत्त्व शिकवतो. भगवान रामांनी आपल्या आयुष्यात अनेक संकटांचा सामना केला, पण त्यांनी कधीही धर्माचा मार्ग सोडला नाही. ही कथा आपल्याला सांगते की सत्य आणि धर्माच्या मार्गावर चालणाऱ्याला शेवटी विजय मिळतो. कितीही अडचणी आल्या तरी संयम, श्रद्धा आणि धैर्य ठेवले तर जीवनात यश मिळते. म्हणूनच गुढीपाडवा हा फक्त सण नाही, तर तो आशा, विजय आणि नव्या सुरुवातीचा संदेश देणारा पवित्र दिवस आहे. आजही महाराष्ट्रातील प्रत्येक घरावर गुढी उभारली जाते आणि भगवान रामांच्या विजयाची आठवण प्रेमाने केली जाते. हा दिवस आपल्याला स्मरण करून देतो की अंधार कितीही मोठा असला तरी प्रकाशाचा विजय नक्की होतो. म्हणूनच गुढीपाडवा आपल्याला एक मोठा संदेश देतो. धर्म आणि सत्याच्या मार्गावर चालणाऱ्याचा शेवटी नेहमी विजय होतो. भगवान रामांच्या विजयाची आठवण म्हणूनच आज प्रत्येक घरावर गुढी उभारली जाते. जर तुम्हाला अशाच पुराणातील अद्भुत कथा, धार्मिक रहस्य आणि आध्यात्मिक गोष्टी ऐकायला आवडत असतील तर आत्ताच चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन नक्की दाबा. कारण पुढच्या व्हिडिओमध्ये मी सांगणार आहे एक अशी प्राचीन कथा जी कदाचित तुम्ही कधीच ऐकली नसेल.